नमस्कार प्रेक्षकांनो, विनोदोघातली तोटेने या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये मल्लिका चांगलीच भडकलेली आपल्याला दाखवली गेली आहे. मल्लिकाला मात्र खूप संताप आलाय आणि अंशू म्हणतो, मॉम अगं काय झाले तुला, ठीक आहेस ना तू? आता अर्पिता ताईला घराच्या बाहेर काढलंय, तुला थोडीच काढलंय ग. तू कशाला आता इकडे एवढी वटवट करून घेतीयस? ती तिच्या घरी सुखरूप आहे, संसार करतीये. अंशू तुला समजत नाहीये, आत्तापर्यंत समरने कधीच माझी कुठलीच गोष्ट डावललेली नव्हती, पण आज पहिल्यांदा तो मला म्हटला की काकू तू चुपचाप बस. आता मात्र तुला माहिती आहे अंशू, मला फक्त गब्बस म्हटला होता, उद्या मला घराच्या बाहेरही काढेल तो. तो अजिबात आता स्वानंदीचं ऐकून आपल्यासोबत घाणेरडं वागायला मागे पुढे पाहणार नाहीये. तुला समजत नाहीये अंशू, आत्ताच्या आत्ता आपल्याला या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागतील, नाहीतर त्याचा परिणाम मात्र खूप मोठा होऊ शकतो. उद्या तुझी आणि माझी रवानगी सुद्धा घराच्या बाहेर व्हायला काहीच वेळ लागणार नाहीये. तुला समजत कसं नाहीये? तेव्हा अंशू म्हणतो, अगं कशाला उगाच त्रास करून घेतेस? तुला सांगितलं ना मी, मल्लिका खूप चिडलेली असते. जोपर्यंत मी हिला घराच्या बाहेर काढत नाहीये, जोपर्यंत मी हिला चेकमेट करत नाहीये ना, तोपर्यंत मी शांत बसणार नाहीये. अंशुमन मात्र म्हणतो, हे बघ मॉम, तिला घराच्या बाहेर काढणं इतकं सोपं नाहीये. काकू मात्र म्हणते, सोपं जरी नसलं ना तरी ते अवघड सुद्धा नाहीये. काकू आता इकडे काय प्रेक्षकांनो करणार आहे, तिच्या डोक्यात काय वेगळे वेगळे प्रकार चालू आहेत, हे सगळं आता ती डोकं लावत असते. सुष्मिता आपल्या हातात आहे, हुकुमाचा एक्का आपल्या हातात आहे, तिचा वापर करून आपण आता सगळा कार्यक्रम करायचा आणि या स्वानंदीच्या आयुष्यामध्ये सगळीकडं विष कालवायचं. म्हणून मल्लिकाने मात्र प्रेक्षकांनो जबरदस्त डाव आखून स्वानंदी समरच्या आता आयुष्यामध्ये खूप मोठं वादळ आणण्याचं ठरवलेलं असतं. मंडळी, आजचा भाग इतका इंटरेस्टिंग दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मात्र आपण पाहणार आहोत काय तर मल्लिका अंशुमनचा आवाज येतोय म्हणून समरला आता खूप वाईट वाटतं. समर आता परत एकदा खूप गिल्टी फील करतो, खूप इमोशनल झालेला असतो. काय घडलं, या दोघांचं नेमकं काय चाललंय म्हणून तो जातो. तेव्हा मात्र स्वानंदी विचार करते, आता मी राजवाडीला कसं सांगू की ज्या काकूवर तुम्ही आई इतकं प्रेम केलंय, स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवलाय, पण त्या काकू कुठल्या लायकीच्या आहेत? खरं तर त्यांचा खरा चेहरा काहीतरी वेगळा आहे. तुमचा आता निव्वळ फायदा त्या घेतात. समरने आता तिला कपाळावर किस केले आणि इकडे स्वानंदी बिचारी हसायला लागते. इकडे मात्र आपण पाहतोय मल्लिकाचा चेहरा लाल बुंद झालेला असतो. तिला आता इतकं टेन्शन आले. अंशुमन आणि तिचा चेसचा डाव चाललेला असतो आणि तेव्हा चेस खेळताना तन तन करत आता मल्लिका चिडचिड करत असते. मला इतका स्ट्रेस आलाय ना अंशू, तुला काय सांगू. त्या स्वानंदीने माझे सगळे डाव उधळून टाकले. जोपर्यंत तिचे डाव मी उधळत नाही ना, तोपर्यंत मी शांत बसणार नाहीये. इकडे मात्र अंशुमन म्हणतो, अगं तुझे सगळे डाव उधळले, पण तू आता नेमकं करणार काय आहेस? तू काय करू शकशील मला वाटत नाहीये. मल्लिका म्हणते, अंशू अरे काय बोलतोयस तू? स्वानंदीने आपले डाव उधळले, आपण काय तिचं वाकडं केलं नाही ना? प्रत्येक वेळेला आपण काही ना काही करायला जातो मॉम आणि आपणच तोंडावर पाडतो, ती आपल्याला बरोबर तोंडावर पाडते. मल्लिका म्हणते, नाही, यावेळेस मी स्वानंदीला जिंकूच देणार नाहीये. तिनं अप्पीबद्दल जे काही कारस्थान केलंय ना, ते तर मी आता त्याचा बदला घेणारच आहे. तिच्यामुळे आता माझ्या अप्पीला परत सासरी जावं लागलं, तिची इच्छा नसताना जावं लागलं, सगळ्यांच्या पाया पडून माफी मागावी लागली. आपल्या समोर आपल्या घरात आपल्या पोरीचा इतका अपमान झालाय ना, त्याचा बदला मी स्वानंदीकडून घेणार आहे. समरला सुद्धा मी सोडणार नाहीये, कारण सगळ्यांच्या समोर त्याने माझ्या अप्पीच्या थोबाडीत मारले. तुला माहीत नाहीये, खूप मोठी किंमत त्यांना आता भोगावी लागणार आहे. अंशुमन मात्र आता घाबरतो. मल्लिका आता त्याला सांगते, हे बघ तू काहीच काळजी करू नको मॉम, तू आता टेन्शन घेऊ नको, तुझा काय प्लॅन आहे मला सांग, तुझा प्लॅन मी पूर्ण आता फायनलाइज करतो. काही झालं तरी अप्पी या घरात आलीच पाहिजे. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो आपण पाहतोय अंशुमन मल्लिकाचा डाव परत एकदा चालू झालाय. काही जरी झालं तरी आपली स्वानंदी मात्र त्यांच्या नाकावर टिचून त्यांची चांगली चटणीच करणारे. दुसरीकडे मात्र आता मंदाकिनीची नौटंकी चालू असते. अधिराने ऑलरेडी बीसीच्या बायकांसमोर दाखवून दिले की आईचा पाय वगैरे काही दुखत नव्हता, ही सगळी त्यांची नौटंकी होती. मंदाकिनीला आता बाबा इतके बोलतात ना, अगं का अशी वागतेस तू? रोहन अधिरासोबत तू इतका सावत्र व्यवहार का करतेस? अधिरा किती चांगली मुलगी आहे बघ, तिची अर्पिता किती नाटकं करून तिने भांडण केलेत, पण आपली अधिरा तशी नाहीये. इकडे मात्र प्रेक्षकांनो अधिरा दिलीप तिला इतकं बोलतात, पण तिला मात्र बेशरम बाईला काहीच फरक पडत नाही. रोहन मात्र आईला आता कधीच ओरडत नाही, कधी थांबवतही नाही, इतका प्रेमाने समजावतो अधिराला आणि
मंदाकिनीला मात्र आता ते जेव्हा भांडत असतात तेव्हा मात्र मंदाकिनीचं तोंड जरा जास्तच चालतं. अधीराने रोहनचा संसार आता मोडायची लालूच तिला मल्लिकाने दिलेली असते. पैशासाठी ही मंदाकिनी मात्र आता काहीतरी कारस्थान करणारे, काही करून अधीराचा संसार मोडायचा असं आता मल्लिकाने मंदाकिनीला सांगितलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, इकडे मंदाकिनी थोबाडावर पडते आणि पाय दुखते करून नाटक करत असते आणि ती चालता चालता एकदम नॉर्मल चालते. तेव्हा मात्र दिलीप म्हणतात, काय ग, काय झालं? पाय लंगडा झाला होता ना, अचानक कशी शांत झाली? अधीरा म्हणते, बाबा जाऊ द्या, शांतच राहू आपण दोघं. तुम्ही बघितलं ना आई कशा वागतात माझ्याशी. मला ना आता खूप इरिटेट व्हायला लागले बाबा, ज्यांच्याशी मला राहणं होतच नाही आहे. कसं यांच्यासोबत ॲडजस्ट करायचं? मला तुमचा प्रॉब्लेम नाही, रोजचा प्रॉब्लेम नाही, कुणाचाच नाही, पण आईंसोबत मॅनेज करणं खूप कठीण आहे. त्यांचा स्वभाव इतका विचित्र आहे ना, खूप टॉक्सिक स्वभाव आहे त्यांचा. मला ना खूप राग येतोय. बाळा तुला माहिती आहे ना ती किती विचित्र बाई आहे. अधीरा म्हणते, बाबा हो, पण किती सहन करायचं ना, मला इरिटेट होते बाबा हे सगळं. रोहन मात्र म्हणतो, अधीरा चिल, सोड त्या आईचं काय, तिच्याकडे लक्ष देऊ नको. चल आपण मस्त आता इकडे नाईट आऊट डे आऊट करूया, मस्त फिरायला जाऊ. बाबा म्हणतात, जा बरं दोघं मस्त फिरून या आणि काय खाल्लं माझ्यासाठी घेऊन या बरं का, आईस्क्रीम वगैरे. बाबा म्हणतात, आता रोहन तू जा, तिला घेऊन थोडा चेंज होईल. मंदाकिनी बाहेर येते, गेली नवऱ्याच्या मागे हिंडायला, नुसता गोंधळ चालू करते, तोंडाचा पट्टा चालू करते. बाबा म्हणतात, अगं आता तरी सुधार, नाहीतर तुला मात्र या घरातून हकालपट्टी केल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये मंदा. इकडे मात्र समर आता आजीकडे जातो. आजी झोपलीस का गं? आजी म्हणते, नाही रे पिंट्या, झोपले नाही मी. आणि समर तिच्या शेजारी बसतो. मला झोप येत नाही आजी, मला खूप टेन्शन आलंय. खरं तर मला सगळ्या गोष्टी इतक्या विचित्र का घडतायत असं मला खूपच आता नवल वाटायला लागले की याच्या आधी आपल्या घरात असं कारस्थान कधीच झालेलं नाही आहे ना. मग आता इकडे अर्पिता तिच्या सासूसोबत इतकी वाईट वागली, त्यांचा हात चक्क काळा निळा केला गं. मला आता एवढंच वाटतंय की अर्पितामध्ये इतकी हिंमत कशी काय आली. आजी म्हणते, पिंट्या तेच ना, विश्वासच बसत नाही अर्पिता असं कसं वागू शकते. पण हे सगळं ना पक्क मल्लिकामुळे घडतंय. ही मल्लिकानं खूपच आग लावी बाई आहे. समोर म्हणतो, आजी काय बोलतेस, मल्लिका काकू खूप चांगली आहे गं, ती काय अर्पिताला पाठीशी वगैरे घालत नाही बरं का. तू बघितलं ना आज अर्पिताकडून त्या बोलल्या नाही, त्या माझ्याकडून बोलल्या. अरे पिंट्या तू खूप भोळा आहेस. त्या मल्लिकाचे दाखवण्याचे दातं वेगळे आणि चावण्याचे दातं वेगळे आहेत बरं का. तू बघितलंयस त्या पोरीनं त्या सासूचा हात कसा काळा निळा केला होता. जर पोलीस कंप्लेंट केली असती ना तर तिच्या सकट आपल्यालाही धरून नेलं असतं. पिंट्या तुला माहिती नाही आहे, खरं सांगू का, मला वाटतं अर्पिता आता नीट राहील. आता मात्र तू तिला चांगलं झापलेलं आहे ना. समर म्हणतो, नाही आता तिला सासरच्या लोकांसोबत चांगलं बिहेव करायचंच आहे, नाहीतर मी तिला राजवाड्यांच्या आपल्या या घरात कधीच येऊ देणार नाही. स्वानंदी म्हणतच होत्या, मी विश्वास ठेवत नव्हतो आजी, त्या नेहमी मला सांगायच्या की अर्पिताताईच्या मनात एक असतं. खरंच आजी म्हणतात, अरे स्वानंदी खूप चांगली मुलगी आहे, गुणाची आहे, सर्व गुण संपन्न म्हणतात ना, अगदी तशी आहे. पिंट्या तुझं नशीब आहे, उशिरा तुझं लग्न झालं पण तुला लक्ष्मी मिळाली बघ. अर्पितावर तू विश्वास ठेवला, काय केलं अर्पिताने, आज सत्याचा शोध घेतला स्वानंदीने, सगळं खरं पुढे आणलं स्वानंदीने. तरी स्वानंदीच वाईट झाली ना. ती सुष्मितासुद्धा येऊन जाऊन तिला त्रास देत असते. तिच्या घरीसुद्धा आता एवढे प्रॉब्लेम असतात. तिची आईसुद्धा किती नाटकी आहे तुला माहिती आहे ना. इकडे मात्र प्रेक्षकांनो, तू आता माझा नातू आहेस, मला खूप अभिमान वाटतोय आणि स्वानंदी माझी नातसून आहे या गोष्टीचा मला अत्यंत अभिमान वाटतोय पिंट्या. आता मात्र दोघंही हसतात. तेवढ्यात प्रेक्षकांनो स्वानंदी आता बाबांचा फोन येतो. काय बाबा कशी आहेस? नंदूबाळा काय म्हणते, कशी आहेस ग तू? अर्पिताताईने जे केलं ते खरंच खूप वाईट होतं बरं का. स्वानंदी मात्र म्हणते, बाबा तुम्हाला कोणी सांगितलं? मंदाने, अजून कोण सांगणार आहे? आता मात्र स्वानंदीला टेन्शन येतं की आईपर्यंत ही गोष्ट पोचली कशी. हे ऐकल्याच्या नंतर अधीराला आता ती दोष द्यायला लागली गं. नको त्या अधीराला बोलायला लागली. बिशीच्या बायकांच्या पुढे काय त्या अधीराचा अपमान केला गं. पण अधीराला मी सपोर्ट केला बरं का नंदू. बाबा बरोबर आहे, अधीरा खूप गुणाची आहे बरं, खूप चांगली मुलगी आहे ती, अगदी राजवाड्यांसारखी आहे ती. इकडे मात्र आई असं कसं वागू शकते, मला कळत नाही आहे तिचं वागणं. बरं आईला सांगितलं कोणी? आईला कोण सांगणार, तिची लाडकी मुलगी सुशचा फोन आला. सुशने सगळं रूममध्ये जाऊन हिला सांगितलं आणि तुझ्या आईने इकडे गोंधळ घालायला चालू केला. इकडे मात्र स्वानंदी म्हणते, काय बाबा इकडे गोंधळ तिकडे गोंधळ, अर्पिताताईच्या वागण्याचा अधीराशी काय संबंध आहे? अधीराचं आणि अर्पिताताईचं कंपॅरिझनच होऊ शकत नाही. अधीरा खूप चांगली मुलगी आहे. बाबा म्हणतात, हो पण तुझ्या या मूर्ख आईला कोण सांगणार आहे? तिच्या मतानुसार या जगातल्या सगळ्या सुना वाईट आहेत ना आणि ही शहाणी चांगली आहे. अधीरा आणि रोहन आता तिकडे निघालेले असतात आणि माहिती आहे का नंदू,
नंदू, चक्क तुझ्या आईने लंगडं व्हायचं नाटक केलं, पाय लचकला म्हणून नौटंकी केली आणि त्या दोघांना जाऊ दिलं नाही. कातरीची बीसी पार्टी होती, सगळे कामं आदिराकडून करायचे म्हणून. बघ नंदू, एकाच घरात आता ही बाई अशी वागते, मी काय करू? स्वानंदी म्हणते, आईची किती नाटकं. बाबा म्हणतात, हो ग, तिच्याकडून काय अपेक्षा आहे तर दुसरी? एक नंबरची कारस्थानी बाई आहे ती, म्हणजे कितीही सांगितलं तरी सुधरतच नाही आहे बघ नंदू. काय करू मी तिला? स्वानंदी म्हणते, बाबा काळजी करू नका, मी आता आईला चांगला झटका देते, तिलासुद्धा एकदा धडा शिकवायची वेळ आली आहे. इकडे मात्र आदिरा, आता तिला सांभाळून घ्या, ती खूप चांगली मुलगी आहे, कधीच तुमच्या कुणाच्या कंप्लेंट ती इकडे येऊन करत नाही आणि आई मात्र तिला नुसती छळत असते. आदिराने माझी जरी बाजू घेतली तरी आई तिला टॉन्ट मारते. बाबा खरंच आदिरा खूप चांगली आहे. स्वानंदी म्हणते, बाबा जाऊ द्या, आता सगळं चांगलं होईल. अर्पिता ताईला आता थोबाडे दिल्यामुळे त्यांना खूप वाईट वाटतंय, राजवाड्यांना दुःख होतंय, गिल्ट फील होतंय. आता मात्र बाबा म्हणतात, अगं तो देव माणूस आहे, त्या देव माणसाला तुम्ही सांभाळून घे नंदू. स्वानंदी बाबासोबत छान बोलते. समरसोबत आता इकडे बोलून इकडे समर मात्र ऑफिसला निघून जातो. त्याच्या मात्र प्रेक्षकांनो, मल्लिका आणि अंशुमनचा जो काही आवाज येतो त्यानंतर मात्र आता समरला कळून चुकतं की काकू काय करू शकते, कारण फेकलेला चेसचा डाव, सगळ्या गोट्या पसरलेल्या, आणि काकू मात्र आता मला चेकमेट करण्याचा प्रयत्न करते, स्वानंदी मॅडमला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. हे मात्र आपल्या समरला आता लवकरच समजणारे होय प्रेक्षकांनो. मालिका आता खूपच छान वळणावर गेलेली आहे. लवकरच मल्लिकाचं भांडं मात्र फुटताना आपल्याला पाहायला मिळणार. तर मंडळी, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.